तर अहिल्यानगरमध्ये गॅस संपण्याच्या भीतीनं नागरिकांनी गॅस एजन्सी बाहेर मोठी गर्दी केली। घरगुती गॅस सिलेंडर मिळणार नाही या भीतीनं अनेक नागरिक एजन्सीवर येऊन गॅस बुकिंग करतात। त्यामुळे एजन्सी परिसरात काहीसं गोंधळाचं वातावरण आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नाहीये। गॅस एजन्सी चालकांकडून हे अगदी स्पष्टपणे सांगण्यात आले। केवळ नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात बुकिंग होत आहे, त्यामुळे एजन्सीवर गर्दी होते असं त्यांनी सांगितलं। गॅस एजन्सी बाहेरनं आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। बघूया। देशात सुरू असलेल्या युद्धाचा झळा आता अहिल्यानगर शहरामध्ये देखील पाहायला मिळत आहे। अहिल्यानगर शहरातील नागरिकांनी गॅस खरेदी करण्यासाठी एजन्सी बाहेर गर्दी केल्याचं आपण सध्या पाहू शकतो। युद्ध सुरू झाल्यानंतर गॅसचा तुटवडा जाणवेल अशी शक्यता जाणवल्यानंतर नागरिकांनी किंवा ग्राहकांनी गॅस एजन्सी बाहेर आपल्या गॅस टाक्या घेण्यासाठी गर्दी केलेली पाहायला मिळते। परंतु प्रत्यक्षात अशी परिस्थिती निर्माण झालेली नाहीये। गॅस एजन्सीचे संचालक यांनी अशी माहिती दिली की पुरेसा नागरिकांना पुरेल एवढा गॅस सध्या शिल्लक असून नागरिकांना हा गॅस व्यवस्थित वितरित होत आहे। परंतु आगामी काळात गॅसचा तुटवडा जाणू शकतो या भीतीने नागरिकांनी सध्या गॅस एजन्सी समोर गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे नागरिक देखील गॅस एजन्सी समोर येऊन आरडाओरडा करतानाचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, अहिल्यानगर।